नाशिक शिक्षक मतदारसंघात डमी उमेदवार उभा करण्यात आला। डमी उमेदवार किशोर दराडे अद्याप गायब आहेत। आमदार दराडेंनी डमी उमेदवाराला धमकावल्याचा आरोप आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची गुंडगिरी पाहायला मिळते। काल नाशिकला फॉर्म भरायला गेले ते येतील ते आज बस ओके आली का अजून? नाही आलेले काय वाटतं कधी येतील का? नाही येतील संपर्क झाला नाही संपर्क नाही होईल आपला काही संपर्क नाही काही निवडणूक म्हटलं का राजकीय डावपेच आलेच। विठ्ठल कोल्हे, विकास कोल्हे, विवेक कोलते असे अनेक उमेदवारांकडे ते गेले। काही उमेदवार त्यांनी टाकले आहे, आपल्याला ज्ञात आहे। त्याच्यामुळं कदाचित त्याच्या मागचा हेच धोरण डोळ्यासमोर ठेवून त्या उमेदवाराला त्या ठिकाणून कुठंतरी स्थलांतरित केलेलं असावं। उमेदवार कुठल्याही तालुक्यातला असला तरी उमेदवाराला सुरक्षा मिळणं हे निवडणुकीच्या काळामध्ये जरी अपेक्षित आहे। लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा उडू नये याकरता शासनाने, प्रशासनाने फेअर इलेक्शन्स व्हावे याकरता दक्षता घ्यावी, हीच उमेदवार म्हणून माझी अपेक्षा राहील। तर आमदार दराडेंनी डमी उमेदवाराला धमकावल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला। नाशिक शिक्षक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची गुंडगिरी पाहायला मिळालेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, डमी उमेदवार किशोर दराडे अद्यापही गायब आहेत। त्यांना धमकावल्याचा प्रकार आता समोर आला। आमदार दराडेंनी डमी उमेदवाराला धमकावल्याचा आरोप आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची गुंडागर्दी सुरू अशा प्रकारची माहिती समोर येते। नक्कीच करण, खरं तर सुशिक्षित मतदार म्हणून ओळख असलेल्या शिक्षक मतदारसंघात आता गुंडगिरी ही चर्चेत आली। याचं कारण म्हणजे काल विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात गोंधळ झाला होता। सत्ताधारी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार किशोर दराडे यांनी शिंदे गटाकडनं, शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र याचवेळी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर नामसाधर्म्यामुळे किशोर दराडे आणि किशोर दराडे हे नामसाधर्म्य होतं आणि याचा आपल्याला फटका बसू नये म्हणून विद्यमान आमदार, शिक्षक आमदार असलेले किशोर दराडे यांनी नामसाधर्म्य असलेले डमी उमेदवार असलेले किशोर दराडे यांना धमकवलं होतं, धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। आणि या सगळ्या प्रकारानंतर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात एकच गोंधळ उडाला। यानंतर डमी उमेदवार किशोर दराडे याला पोलीस संरक्षण देण्यात आलं। जवळपास हा खेळ 5 ते 7 तास रंगला होता। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये डमी उमेदवार किशोर दराडे हा पोलीस संरक्षणात होता। मात्र त्याला आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची मागणी ही शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात केली। यावरून काल रात्री गोंधळ झालेला होता। मात्र पोलीस संरक्षणामध्ये डमी उमेदवार असलेल्या किशोर दराडे यांना त्यांच्या घरी सोडण्यात आलं। मात्र डमी उमेदवार असलेले किशोर दराडे हे अद्यापही घरी परतलेले नाही। ते कधी घरी परततील हे देखील सांगता येत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबाचा देखील त्यांच्यासोबत संपर्क झाले नाही। यामुळेच नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आता शिवसेनेकडनं उमेदवार असलेले किशोर दराडे यांच्याकडून गुंडगिरी केली जाते का, असं देखील आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास महेश, या सविस्तर अशा माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।